नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर मंजुषा पहिले तिच्या माणसाला बोलवते आणि मुलींवरती छळ करतात म्हणून त्याला खूप जोरजोरात ती वेताच्या काठीने मारते बिरते आणि समजवते का ती वस्तू आहे तिच्याबरोबर नीट वागायचे. तेवढ्यात इकडे प्रेरणा तेजाला खूप चांगल्या आणि खूप म्हणजे डोक्याला ताप देणाऱ्या कल्पना देत असते बिकॉज ऑफ तिला ते फोटोजवाले कपल्स आठवत नसतात म्हणून. तेवढ्या त्या दोघींचं काहीतरी भांडण जोरदार सुरू होतं. तेजाची खूप वाट लागणार आहे. मीनवाईल ते श्वेता येऊन गोष्टी कशी सावरणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मंजुषा इकडे तिचं काम करत असते तेवढ्यात तिथे तिचा माणूस येतो आणि म्हणतो, मॅडम आपल्याला तुम्ही बोलवलं का? तेव्हा ती म्हणते, काय रे, काय तुमची भाषा आणि काय कपडे घालण्याची पद्धत आहे, जरा नीट वाग. मी जेव्हा मगाशी फोन केला होता तेव्हा मला मुलींच्या रडण्याचा आवाज आला, त्याच्या मागचं कारण काय आहे? तेव्हा तो म्हणतो, मुलींसाठी जेव्हा मी जेवण घेऊन गेलो होतो ना मॅडम, त्या मुली ऐकतच नाही, जेवायला तयारच होत नव्हत्या, म्हणून आम्हाला थोडा राग आला. आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले म्हणजे समजवण्याचा, पण एकही मुलगी ऐकत नाही. मग काय करायचं? एकाने घेतली काठी आणि मुलीला बडवलं. तेव्हा ती लागते, अच्छा असं काय केलंय का तुम्ही? पण या सगळ्याची काय गरज होती? तेव्हा ते म्हणतो, कसं आहे माहिती का मॅडम, आम्ही जेव्हा त्यांना समजवत होतो ना तर काही मुली रडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या, मग दुसरा कोणता पर्यायच नव्हता. ती त्याला काठीने मारायला लागते आणि म्हणते, तुला किती वेळा सांगितलं आहे मुलींचा छळ करायचा नाही. तिच्या अंगावरती जर असे डाग उठले तर कोण तिला विकत घेईल? याचा तुने एकदा तरी विचार केला आहे का? म्हणून पुढच्या वेळेला जरा नीट राहायचं आणि त्या मुलींच्या बाबतीत काही केलं ना तर गाठ माझ्याशी असणार आहे हे कायम आठवत ठेवायचं. आणि असं जर झालं ना डबल तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे हे सुद्धा आठवण ठेवा. आता जा कामाला लागा आणि यावेळेला कोणती चूक झालेली मी एकालाही माफ करणार नाही हे सुद्धा आठवण ठेवा. ती पुन्हा काठी लपवते आणि ती तिच्या कामाला लागते. दुसरीकडे तेजा इकडे शांतपणे विचार करत असते की आता मला ते फोटोंबद्दल काय समजते का काय नाही. तेवढ्यात तिथे प्रेरणा येते आणि म्हणते, काय झालं तेजा, तुला काही आठवलं का? काही डोक्यात सुरू आहे का की काहीच विचार येत नाही? तेव्हा तेजा म्हणते, तू शांत राग, जरा माझा मला विचार करू दे. तेव्हा ती म्हणते, कसं आहे माहिती का, मी तुला एक उपाय सुचू का? तेव्हा तेजा म्हणते, काहीच गरज नाही उपाय सुचवायची, तुझ्या उपायामध्ये नुसतं खाण्याच्या वस्तू येतात, हे खायचं आहे ते खायचं आहे, त्यापेक्षा मला शांतपणे विचार करू दे. तेव्हा प्रेरणा म्हणते, मी तुला काय सांगते, खाण्यापिण्याबद्दल मी काही बोलतच नाही आहे. जेव्हा आपले विचार थांबतात ना तेव्हा आपल्याला डोक्याला थोडा जोर द्यायची गरज आहे आणि मला असं वाटते त्याच्यासाठी तुला एक काम करायला पाहिजे. थोडे बदाम असतात ना ते रात्री भिजत घालायचे आणि सकाळी खायचे. तेव्हा ती म्हणते, आली का तू खाण्यापिण्यावरती? तेव्हा ती म्हणते, मग तुला मी दुसरा पर्याय देऊ का? हे बघ, दुसरा पर्याय असा आहे की थोडीशी दालचिनी, थोडंसं लवंग, थोडंसं ज्येष्ठमध, थोडंसं सुंठ, थोडंसं अद्रक, या सगळ्यांना घ्यायचं. अर्ध्या वाटीमध्ये एक पाणी घ्यायचं आणि त्यांना मस्त उकळायचं. एक चम्मचभर झालं ना की ते थोडं प्यायचं. म्हणजे कसं, ते सगळं झालं ना की तुला थोडं बरं वाटेल. पिली नाही तरी सुद्धा चालेल. तेव्हा ती म्हणते, एवढं बोलण्यापेक्षा प्रेरणाताई तुम्ही जर स्वतःने काम केलं असतं आणि घेऊन आल्या असत्या तर जास्त चांगलं झालं नसतं का? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला बोलण्याची संधी कुठे दिली? नाही तर हे तर मी आणलंच होतं, हे बघ या ड्रॉप मध्ये आणलं आहे. तेव्हा ती म्हणते, आता काय याला एक दोन थेंब घेऊन मला प्यायचं आहे का? म्हणजे काय प्रेरणा दी, काय चाललं काय तुझं? तेव्हा ती म्हणते, अगं मी कधी म्हणाली हे पिणं गरजेचं आहे? तुला काय करायचं आहे माहिती का, तुझ्या नाकामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कसं तुझी स्मरणशक्ती पुन्हा येऊ शकते. तेव्हा ती म्हणते, तू मूर्ख बिर्ख झाली आहे का? तुला समजते का तू काय बोलते? नाकात टाकायचं या वस्तू. म्हणजे प्रेरणा, तुझ्याकडून काही अपेक्षाच नाही ठेवावी असं मला वाटत आहे. सोडून टाक. तू जेव्हापासून प्रेग्नेंट झाली आहे ना तेव्हापासून तू काय वागशील ना याचा काही अंदाज लागत नाही. तेव्हा ती म्हणते, अगं याच्याने तुला त्रास होणार नाही, थोडं जळजळेल, पण तुझी बुद्धी पुन्हा चालायला लागू शकते आणि 2 ड्रॉपने काय फरक पडत नाही. तो आपण ट्राय तर करून बघूया. मी असं वाचलं आहे की याच्याने फायदा होतो. तेव्हा ती म्हणते, अगं तू निघ, तू कुठेतरी गायब हो, तू माझ्याजवळ येऊ नको, जा तू या देशातूनच निघून जा, मला काही सांगू नको. तेजा इकडे तिकडे धावायला लागलेली असते आणि प्रेरणा ही तिच्या मागोमाग धावायला लागते. तेवढ्यात प्रेरणा म्हणते, ऐक पोटात दुखायला लागलं. तेव्हा ती म्हणते, काय झालं पोटामध्ये, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा प्रेरणा म्हणते, अगं काय नाही, मला असं वाटते बाळाने किक मारली. तेव्हा ती म्हणते, एवढं लवकर किक मारली? तेव्हा ती म्हणते, थांब जरा मी बघते काय झालं. तेवढ्यात
प्रेरणा तिला पकडते आणि म्हणते, आत्ता आली ना तू माझ्या तावडीमध्ये, आत्ता घे, आता हे तुला ड्रॉप मी टाकेल म्हणजे टाकेल. तेवढ्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, इथे काय प्रसंग आहे आणि तुमचं चाललं तरी काय आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, हे बघ ना, प्रेरणा काही ऐकतच नाही आहे, ती थोडी डोक्यावरती पडल्यासारखी वागते. तेव्हा श्वेता म्हणते, काय चाललंय तुमचं, तुम्ही शांत व्हा. काय ग तेजा, तुला आठवलं का की त्या कपलला तू कुठे बघितलं होतं? मला असं वाटते आता मोठा इव्हेंट म्हणजे तुमच्या लग्नाचा इव्हेंट झाला आहे, त्यामध्ये तू त्यांना बघितलं नसशील का, काही तुला वाटतंय का? तेव्हा ती म्हणते, मला खरंच आठवत नाही की मी तिला कुठे बघितलं आहे, पण आता तू जसं म्हणते ना तसं मी लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो हर्षितला लगेच मागवायला सांगते, म्हणजे त्याच्यामधून आपल्याला थोडी आयडिया मिळेल. त्या त्यांच्या कामाला लागतात. दुसरीकडे मिठू इकडे मंजुषाच्या घरी गेलेली असते. तेव्हा तिथे त्यांची नोकरानी येते आणि म्हणायला लागते, मिठूताई तुमच्यासाठी काही आणू का? तेव्हा ती म्हणते, नको नको, माझा नाश्ता झाला आहे, तुम्ही खाऊ शकता. तेवढ्यात ती लगेच तिथून जायला लागलेली असते. तेव्हा मिठू तिची विचारपूस करते आणि त्या दोघींचंही बॉन्डिंग थोडं दिसून येत असतं. तेव्हा मिठू विचारते, काय झालं ताई, तुम्ही आज मला अचानक घरी का बोलवलं? तेव्हा ती म्हणते, मिठू, आपल्या आश्रमामध्ये तू कसं काम करते ना, हे सगळं मी खूप बारकाईने बघत आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं काम करत असते ना, तेव्हा त्या चांगल्या कामाचं त्याला मोबदलाही मिळायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, काय मोबदला, मी तर माझं कर्तव्य करत आहे ना. तेव्हा ती म्हणते, तसं नाही ग, तू आता एवढं छान काम करते तर मला असं वाटते तुझं प्रमोशन व्हायला पाहिजे आणि तुला मी अशी एक जबाबदारी देणार आहे, ते म्हणजे आपलं कर्जतचं एक आश्रम आहे ना, तिथली पूर्ण जबाबदारी मी तुझ्यावरती टाकत आहे. ती पूर्ण जबाबदारी तू घे, म्हणजे कसं तुझ्यावरतीही थोडा कामाचा भार येईल. ते ऐकल्यानंतर मिठू मनातल्या मनात विचार करते, अच्छा, आत्ता मला समजलं, मला इथून हकलण्यासाठी हा सगळा तुझा डाव आहे ना, सगळं समजते ग मला. तेवढ्यात ती नाश्ता करायला सुरुवात करते तर पोहे खूप खारट झालेले असतात. ते बघता ती लगेच शारदाला बोलवते आणि म्हणते, काय ग शारदा, हे सगळं काय आहे, एवढे खारट पोहे, कालचं जेवण अळणी झालं होतं आणि आज पोह्यांमध्ये एवढं मीठ, नेमकं तुझं चाललं तरी काय आहे? तेव्हा ती म्हणते, ताई तुम्हाला तर माहिती आहे ना, जेव्हापासून 3 महिने झाले माझी प्रियंका गायब झाली आहे ना, तेव्हापासून माझं कशातच लक्ष लागत नाही. मला तर समजतच नाही पोर गेली तरी कुठे आणि कसं काय असेल. तेव्हा ती म्हणते, अगं मी समजू शकते, तू एक आई आहेस आणि तू जशी आई आहेस ना तशी मी कितीतरी जणांची आई आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मिठूच्या पायाखालची जमीनच सरकत असते की हिने या मुलीलाही किडनॅप केलं आहे. तेव्हा इकडे लगेच मंजुषा म्हणायला लागते, एक काम कर, तू ना 4-5 दिवस गावाला जाऊ नये, म्हणजे तू थोडं वेळ गावाला गेली ना तर तुला बरं वाटेल. तेव्हा ती म्हणते, ताई नको नको, तुम्ही असं मला कामावरून काढू नका. तेव्हा ती म्हणते, अगं मी तुला कामावरून काढत नाही, मला तुझी काळजी वाटत आहे, तू थोडे दिवस आराम कर, म्हणजे कसं तुला बरं वाटेल आणि त्यानंतर तू ये, म्हणजे कसं तुझंही मन थाऱ्यावरती राहील आणि तू काळजी करू नको, प्रियंकाला मी शोधेल असं मी तुला वचन देते. तेव्हा ती म्हणते, ताई ती तर तुमच्याच अंगा खांद्यावरती खेळली आहे, जरा तिच्याकडे लक्ष द्या. हे सगळं ऐकल्यानंतर मिठूला अजूनच संशय पक्का होतो की हिने हिच्या मुलीलाही किडनॅप केलं आहे आणि किती नाटकी बाई आहे ना, तिच्या तोंडावरती असं दाखवते की कशात काहीच नाही आहे, किती चालू आणि नाटकी बाई असेल याचा काही अंदाजच लागत नाही. दुसरीकडे हर्षितला इकडे तेजा जाब विचारत असते, काय रे आपल्या लग्नाच्या व्हिडिओ आणि फोटोज कुठे आहेत? तेव्हा तो म्हणतो, नाही ग अजून तरी आले नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं रे, तुला अक्कल आहे का? मला सांग, आपल्या लग्नाला 1 महिना झाला, अजून सुद्धा व्हिडिओ आणि फोटो आले कसे नाही? तेव्हा तो म्हणतो, अगं मी सांगितलं आहे ते अजून आले नाही, पण अचानक तुला काय झालं आहे आणि तू का मला या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओ बद्दल एवढ्या घाईमध्ये विचारते? तेव्हा ती म्हणते, काय नाही रे, असंच मला बघायची इच्छा झाली आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे, तू अडखडली आणि तूच मला म्हणाली होती अडखडलं म्हणजे माणूस खोटं बोलतोय, खरं खरं सांग नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा तेजा म्हणते, काही प्रकरण नाही आहे, मला थोडं काम आहे म्हणून तर तुला विचारते ना, कुठे आहे व्हिडिओ आणि कुठे आहे फोटोग्राफर? तेवढ्यात तिथे श्वेता सुद्धा आलेली असते. श्वेताला हर्षित विचार लागतो, आज माझ्याशी तेजा काहीतरी खोटं बोलत आहे, हे तर कन्फर्म आहे, कारण की ती अडखडली आणि तिचं अडखडणं असं इझी नसतं. तेव्हा ती म्हणते, अरे डोक्याची मंडळी नको करू ना.
तेव्हा तो म्हणतो मी डोक्याची मंडळी करतोय, खरं खरं सांग तू काय लपवत आहे माझ्याशी. तेव्हा श्वेता म्हणते आता मला हे सगळं तर माहिती नाही, पण मला हिच्याशी थोडं काम आहे, मी हिला घेऊन जाते. श्वेता लगेच तिला तिथून घेऊन जाते. हर्षितची काळजी वाढलेली असते की काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि मला ते शोधणं गरजेचं आहे. दुसरीकडे शारदा गावाला जायला निघत असते तेव्हा मंजुषा तिला काही पैसे देते आणि म्हणायला लागते तुझी काळजी घे, काही लागलं तर तुम्हाला कळव. तेव्हा ती म्हणते हो ताई, पण आता तुमचं कसं होणार. आणि ताई जरा माझ्या प्रियंकाला शोधण्याकडे लक्ष द्या हो, प्लीज माझ्या प्रियंकाला शोधलं तर माझ्यावरती खूप उपकार होतील. तेवढ्यात ती म्हणायला लागते एक काम कर रे, हिला घरपर्यंत म्हणजे अक्षरशः दारापर्यंत सोडून या. ती लगेच तिला तिथून पाठवून देत असते. तेवढ्यात शारदा म्हणायला लागते ताई आता जेवणाचं तुमचं प्रॉब्लेम होऊन जाईल ना, मग मी एक काम करते शेवंताला तुमच्या घरी पाठवते, म्हणजे कसं तुमचा जेवणाचे बंदोबस्त होईल. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही, तू पाठव, मी बघून घेते. ती लगेच तिच्या कामाला पुन्हा निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर इकडे मिठूच्या मनामध्ये अजूनच संशय निर्माण झालेला असतो की ही बाई अशी आतल्या गाठीतली कशी काय असू शकते. दुसरीकडे हर्षित इकडे काळजीमध्ये असतो की आपल्याबरोबर काहीतरी गडबड होत आहे आणि आपल्या बायका आपल्याशी काही नीट वागत नाही. तेवढ्यात तिथे कैलास आणि अजित सुद्धा आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात काय रे हर्षित तुझं झालं तरी काय हे, अचानक तुने असा मेसेज टाकला आणि तेही आपल्या पर्सनल ग्रुपमध्ये की इकडे यायचं आहे अर्जंटली, नेमकं घडलं काय हे. लग्नाला 1 महिना झाला नाही आणि तुमच्या नवऱ्या बायकोची भांडणं सुरू झाली, हे काही बरोबर वाटत नाही. तेव्हा सगळे त्याला खूप टोमणे द्यायला लागतात. तेव्हा हर्षित म्हणतो अरे आमची भांडणं नाही झाली, मला तर तेजाचं वागणं समजत नाही आहे. त्या दिवशी ती अचानक माझ्यावरती संशय खाला परफ्यूम आणि त्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधून, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी बारकाईने ती बघायला लागली आहे. हे सगळं वागणं मला सहन होत नाही आहे आणि डोक्याच्या वरून चाललं आहे. तेवढ्यात इकडे अजित सुद्धा म्हणायला लागतो बरोबर आहे, त्या दिवशी मी प्रेरणासाठी ते गिफ्ट घ्यायला गेलो ना तेव्हा तिने ओळखलं की मी सँडविच खाल्लं, हे केलं ते केलं, म्हणजे एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी तिने एकदम बरोबर ओळखल्या होत्या. मला समजलं नाही हे सगळं कसं झालं. तेव्हा कैलास म्हणतो माझ्या बाबतीतही असंच झालं आहे, म्हणजे मी मच्छी मार्केटला गेलो होतो आणि त्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा श्वेता मला डायरेक्ट म्हणाली काय हो मच्छी मार्केटला गेलं तरी मच्छी का आणली नाही. मग मला समजलं नाही की हिला हे कसं कळलं. तेव्हा ती म्हणते मच्छी मार्केटला गेलेल्या माणसाच्या अंगातून मच्छीचा वास काही जात नाही आहे, आपल्या बायकांचं काहीतरी चाललं आहे आणि जे आपल्याला समजत नाही आहे. तेव्हा अजित म्हणतो मला तर खरंच काही समजत नाही, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा अजित म्हणतो आपल्याला याच्या मुळाशी जायला पाहिजे, नाहीतर यांनी आपला पीक बनवून टाकला आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याकडून चाचपळून घेतात आणि एकदम डिटेक्टिव्ह सारखं वागायला लागले आहे. मला तर समजतच नाही आपण माणूस आहोत की एखादा लायब्ररी मधला जानवर आहोत, हेच मला प्रश्न पडला आहे. त्याला खूप काळजी वाटत असते आणि ह्या तिघांनाही थोडा संशय वाढतच चाललेला असतो. दुसरीकडे सगळे इकडे बसलेले असतात. तेव्हा मिठू सांगते जेव्हा मी तिच्या घरी गेली ना तेव्हा मला समजलं तिने तिच्या नोकरीच्या मुलीला सुद्धा म्हणजे विकून टाकलं आहे आणि त्याच्याचमुळे तिची जी आई आहे ना तिची अवस्था खूप खराब झाली होती. म्हणजे ही बाई कोणाचीच नाही आहे हे तर समजून चुकलं आहे आणि सासूपणाचा तर अशी आव घालते ना का हिला सगळंच माहिती आहे. तेव्हा लगेच श्वेता म्हणायला लागते तिच्यासाठी प्रत्येक मुलगी एक विक्रीसाठी वस्तूच आहे आणि तिला त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते आपल्याला या बाईचा पडदा लवकरात लवकर फाश करायला पाहिजे, नाहीतर कितीतरी मुलींचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आणि ज्या प्रकारे हे सगळं घडत आहे ना काहीतरी करणं गरजेचं आहे. तेव्हा तेजा म्हणते पण आपण काय करू शकतो याचाही आपल्याला अंदाज लागायला पाहिजे ना, कारण की वाटते तेवढं हे सोपं नसेल आणि तिच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला तिच्या प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवायला पाहिजे. ती कुठे जाते, तिच्या घरी कोण येतं, काय आहे, हे सगळं आपल्याला एकदम इन्फॉर्मेशनने भेटायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे तुझं, आणि आता तिला जशी नोकरानीची गरज आहे मग आपल्याचमधलं कोणी नोकर म्हणून तिच्या घरी गेलं तर चांगलं होईल ना. तेव्हा प्रेरणा म्हणते हो मलाही हे पटत आहे. खरं म्हटलं तर तिला स्वयंपाकीची गरज आहे, मग आपल्यामधलं सगळ्यात चांगला स्वयंपाक कोणाला येतो त्यानेच तिथे जायला पाहिजे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते हो मग तुम्ही का डिस्कस करताय, हे सगळं तर मीच करू शकते ना. तेव्हा तेजा म्हणते मी सुद्धा जाऊ शकते पण मला स्वयंपाक येत नाही ना. तेव्हा प्रेरणा म्हणते तुम्ही का टेन्शन घेताय, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल, मीच तिच्या घरामध्ये जाईल आणि स्वयंपाकीन बनेल, कारण की
मला चांगला स्वयंपाकसुद्धा येतो. तेव्हा सगळे म्हणतात नाही नाही तू काय असं जाणार नाही. श्वेता तिला समजवत असते अगं तू प्रेग्नेंट आहे, तिथे खूप रिस्क आहे आणि जीवाचं बाजी लागू शकते. तेव्हा तेजा म्हणते खरंच आम्ही तुम्हाला पाठवू शकत नाही, कारण की तू गेली आणि काही कमी जास्त झालं तर कोण बघेल. तू 2 जीवांची आहेस आणि तिथे काय होईल काही नाही याचा काही अंदाज बांधता येणार नाही. जर तू तिथे गेली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. तेव्हा प्रेरणा म्हणते शांत व्हा, तुम्ही माझी एवढी काळजी करू नका. खरं म्हटलं तर आता माझ्या जास्त त्या मुली इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा ते म्हणतात हो आम्ही ॲग्री करतोय त्या मुली इम्पॉर्टंट आहेत, पण तिथे काही होऊ शकतं याचा तुलाही अंदाज आहे ना. तेव्हा ती म्हणते मला अंदाज आहे, पण आता आपल्याकडे ऑप्शन म्हणून काय आहे सांगा ना. तेजाला स्वयंपाक येत नाही आणि श्वेताला आता कैलास भाऊजींच्या जवळ राहण्याची गरज आहे, कारण की त्यांचं ऑपरेशन झालं आहे. मिठू तिथे जाऊ शकत नाही, कारण की ऑलरेडी ती तिला चांगल्या प्रकारे ओळखते. मग ऑप्शन कोण राहिला? मीच, कारण की मी तिथे गेली आणि तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तर हे सगळ्यांसाठीच योग्य असणार आहे. पण त्या तिघीसुद्धा ॲग्री नसतात. तेव्हा प्रेरणा म्हणते अगं समजून घ्या, मी फक्त प्रेग्नेंट आहे, मला काही झालं नाही आहे, मी सगळं मॅनेज करू शकते आणि जर मी स्वयंपाकाने तिला खुश केलं तर आपल्यासाठी सोपं होईल ना आणि आपल्याला तिच्या मुळापर्यंत जाता येईल. अजून कितीतरी मुलींना तिने बंदिस्त केलं असेल हे आपल्याला माहिती सुद्धा नाही, म्हणून आपल्याला हे सगळं करायलाच लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर या तिघींना तर पटलेलं नसतं, पण तरी सुद्धा त्या हो बोलून टाकतात. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मंजुषाला इकडे प्रेरणा कॉल करते आणि म्हणते मला शारदाने सांगितलं होतं की तुम्हाला स्वयंपाकीन बाईची गरज आहे, मग मी आली तर चालेल का. तेव्हा ती म्हणते हो काही हरकत नाही, तू येऊ शकते. इकडे प्रेरणाने वेषांतर केलेलं असतं, एकदम अशी मोठी टिकली, छोटंसं मंगळसूत्र, एकदम कामवाल्या बाईचं गेटअप घेतलेलं असतं. पण तेवढ्यात तिचं पोट दुखायला लागतं. तेवढ्या तिकडे मंजुषा तिला कॉल करते आणि म्हणते काय ग तू येणार होती ना, काय झालं तू अजून आली कशी नाही. तेव्हा ती म्हणते आज नाही तर मी उद्या आली तर चालेल का. तेव्हा ती म्हणते ठीक आहे सोड, मग मी दुसऱ्या कोणाला तरी बघते. तेवढ्यात इकडे लगेच तेजा म्हणायला लागते मला असं वाटते आता मलाच तिकडे जायला लागेल, दुसरं कोणतं ऑप्शन दिसत नाही. तेजा लगेच एक कामवाली बाई बनते. असं विचित्र असा तिचा मेकअप झालेला असतो. तेवढ्यात ती म्हणायला लागते मला तुम्ही बोलवलं आहे ना, मी शेवंत आहे. तेव्हा ती विचारते काय ग तुझा आवाज वेगळा वाटत आहे, फोनवरती तू वेगळी होती, मी तुला कुठे बघितलं आहे का. म्हणजे मला का असं वाटते आपली याच्या पहिले भेट झालेली आहे. तेव्हा तेजाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच मंजुषाने तेजाला ओळखलं असेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching.